राष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आदिवासी वनपट्टी धारकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय समोर आला। वनपट्टी धारकांसाठी 7E आणि 12E नोंदीची व्यवस्था तयार करण्यात आली असून त्यामुळे आता राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्यांना अधिक सुलभपणे मिळणार आहे। याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती देत या उपक्रमाचे कौतुक केले। माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली होती आणि मला सूचना दिल्या होत्या की आदिवासी पट्टेधारकांना त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळाला पाहिजे। याकरता गाव नमुन्यामध्ये सुधारणा करा। आणि आता मला या गोष्टीचा अभिमान आहे की आदिवासी वनपट्टेधारकाकरता 7E आणि 12E तयार करण्यात आला। प्रत्येक वनपट्टेधारकांना आम्ही 7E आणि 12Eची नोंद करू। त्यामध्ये वनपट्टेधारकाची नोंद आल्यानंतर आता या 2 लाख कुटुंबांना सर्वच योजना लागू होणार आहे। या कुटुंबांना शेतीचं कर्ज मिळेल, केंद्र सरकारच्या राज्य सरकारची योजना मिळेल आणि त्यामुळे आदिवासी भागातील सर्व वनपट्टेधारकांना माझी विनंती आहे, आम्ही लवकरच त्याचा भूमी अभिलेख करणार आहोत, मोजणी करणार आहोत आणि आता एक मोठा अधिकार आता आदिवासी भागातील वनपट्टेधारकांना मिळणार। वनपट्टेधारकाकरता स्वतंत्र 7E आणि 12E तयार करण्यात आलेला आहे आणि हा निर्णय आदिवासीच्या कुटुंबांना अत्यंत सक्षम करणारा निर्णय आहे, त्यांना स्वामित्व देणारा निर्णय आहे आणि त्यामुळं आदिवासी शेतकरी कुटुंब हे सक्षमीकरणाकडे जाणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार, या सरकारने आदिवासी भागातल्या जनतेला, शेतकऱ्यांना जो विश्वास दिला होता, आता वनपट्टेधारकांना 7E आणि 12E नमुना मिळाल्यामुळं आता हा संघर्ष संपणार आहे आणि एक मोठा फायदा राज्याच्या शेतकऱ्यांना होणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती रोहित पवारांनी सांगितलं आंदोलन झालं होतं तेव्हा एक बैठक जी आहे ती शासनाकडनं लावली जाईल असं सांगितलं। आज सुद्धा एक बैठक लागलेली होती परंतु अधिकारी आले नाहीत, त्यामुळे ती बैठक रद्द झाली। सरकार गंभीर नाही असं त्यांनी आरोप केला। असं आहे की प्रत्येक कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री जो विषय रोहित पवारांनी मांडला त्याबद्दलचा आढावा घेत असतात, रेग्युलर विषय आहे। पण एक गोष्ट खरी आहे की रोहित पवारांचं आंदोलन सोडवताना शासनाने एक बैठक लावतं म्हटलं, ती बैठक होईल ना कुठं म्हटलं आहे। पण ज्या पद्धतीचा पाऊस पाणी चालू आहे, ज्या पद्धतीचं संपूर्ण त्या ठिकाणी अधिकारी आज अडलेले आहेत, जे अडकलेले आहेत, विमानं उतरत नाही आहे, 2-2 तास 3-3 तास विमानं लेट आहे, त्यामुळं काही अधिकारी आले नसतील, त्यामुळे बैठक टळली असेल, पुन्हा होईल बैठक। त्यांचं म्हणणं चूक आहे। रोहित पवारांचं म्हणणं तेवढा कसं आहे की ज्या विषयाकरता रोहित पवार म्हणतात आहेत तो विषय ऑलरेडी सरकारने टेकओव्हर केलाच आहे। प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी माननीय मुख्यमंत्री या सर्व विषयाचा आढावा घेतात आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जी कर्जमाफी दिली आहे ती सहज स्पष्ट आहे। निश्चितपणे त्यातले काही मुद्दे रोहित पवारांचे आहेत, त्या मुद्द्यावर बैठक झाली पाहिजे की झाली पाहिजे। आता एखादा अधिकारी त्याचं नाव घेऊन त्याला क्रिटिसाइज करणे काही योग्य नाही। साहेब, अनेक ठिकाणी शेतात जाण्यासाठी ज्या पाण्याच्या आहेत त्या खुल्या केलेल्या आहेत, तुम्ही मागच्या वेळी पण या संदर्भात आदेश दिले होते की पाण्याची खुल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की पानन रस्ते, वहिवाटीचे रस्ते एका गावामध्ये 30-40, 10-10, 12-12, 5-5 रस्ते आहे, एक रस्ता नाही आहे। त्यामुळे आता योजना आली आहे, एका दिवसात काही संपूर्ण पानन रस्ते पूर्ण होणार नाही। राज्यामध्ये 2 लाखाच्या वर असे आदिवासी भागातील
वनपट्टेधारक आहेत ज्यांची नोंद महसूलच्या 7/12 उतारावर आहे, पण अशी नोंद इतर अधिकारामध्ये आहे आणि मूळ मालक म्हणून महाराष्ट्र शासन मने दाखवला आहे. त्यामुळं या 2 लक्ष कुटुंबांना केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनांचा लाभ होत नाही, पीक कर्ज मिळत नाही, ॲग्रीस्टॅक योजनेचे बेनिफिट मिळत नाही, नैसर्गिक आपत्तीचा नुकसान भरपाई मिळत नाही आणि बँकेचं कर्जही मिळत नाही, पीक कर्ज मिळत नाही. आदिवासी संघटनांनी आणि आदिवासी भागाच्या आमदारांनी मागच्या अनेक वर्षापासून मागणी केली होती. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.